10वी गणित बोर्ड परीक्षेमध्ये जर तुम्हाला 90 पेक्षा जास्त किंवा 100 पैकी 100 मार्क्स मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे कोणते धडे सर्वात जास्त मार्क्स मिळवून देतात, म्हणजे तुम्हाला ते धडे अगोदर करता येतील आणि त्या धड्यांची जास्तीत जास्त प्रॅक्टिस केल्यामुळे तुम्हाला पेपरमध्ये बोर्डाच्या खूप जास्त मार्क्स मिळवण्यासाठी मदत होणार आहे. आपण आज पेपर पॅटर्न बघणार आहोत गणिताचा. पेपर पॅटर्न बघितल्याने तुम्हाला समजेल की किती मार्क्सचा सर्वात मोठा प्रश्न येतो किंवा किती मार्क्सचं ऑप्शनल म्हणजे ऑरमध्ये येतं, हे सगळं तुम्हाला समजणार आहे. आणि टॉपिक वाईज वेटेज म्हणजे कोणत्या धड्यातून किती मार्क्सचं पेपरमध्ये विचारलं जातं हे सुद्धा आपण बघणार आहोत. आणि काही कॉमन मिस्टेक्स ज्या विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी करतात त्या मिस्टेक्स सुद्धा मी तुम्हाला आज सांगणार आहे. म्हणजे एकत्रित बघितलं तर हा व्हिडिओ 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. बघा, आता आपलं 10वीचं वर्ष सुरू झालेलं आहे आणि आपली परीक्षा होते मार्चमध्ये होते. तर बघा, अजून आपल्याकडे 7 ते 8 महिने आहेत. तुम्हाला छान अभ्यास करायचा आहे आणि छान 10वीमध्ये मार्क्स घ्यायचे आहेत. आतापासून जर तुम्ही तयारी सुरू केली तर तुम्हाला जास्त लोड येणार नाही. फक्त रोज 1 तास जरी तुम्ही गणितासाठी दिला तर तो पुरेसा होणार आहे आणि तुम्हाला 10वीच्या गणिताच्या बोर्ड परीक्षेमध्ये 100 पैकी 100 मार्क्स मिळवायला सुद्धा कोणी अडवू शकत नाही. गणित हा विषय असा आहे की ज्यामध्ये तुम्हाला तुमचे मार्क कटत नसतात. स्टेप बाय स्टेप मार्क भेटतात. म्हणजे गणिताच्या पायऱ्यानुसार तुम्हाला मार्क्स दिले जातात. ते गणिताचं शेवटचं उत्तर जरी चुकलं, वरच्या 2-3 ज्या स्टेप्स आहेत त्या सुद्धा बरोबर केल्या तुम्ही तर तुम्हाला तिथं ते मार्क्स मिळत असतात. त्यामुळे गणित हा स्कोरिंग विषय मानला जातो. म्हणजे गणितामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवायचे आहेत म्हणजे तुमची टक्केवारी ऑटोमॅटिकली वाढेल. जर तुम्ही आत्तापासून अभ्यास सुरू केला तर तुम्हाला शेवटी बर्डन येणार नाही आणि शेवटी तुम्हाला थेरी विषय म्हणजे विज्ञान, मराठी, हिंदी, इतिहास, भूगोल अशा विषयांवरती जास्त टाईम द्यायला येईल आणि तुमचे जे टक्केवारी आहे ती आणखीन जास्त वाढणार आहे. तर बघा, हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला आहे म्हणजे तुम्ही खूप लक्की आहात. तुम्हाला 10वीमध्ये 100 पैकी 100 मार्क्स घ्यायला कोणीही अडवू शकणार नाही. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे आणि मी जेवढं सांगत आहे तेवढंच तुम्हाला करायचं आहे. तेवढंच केलं तरी तुम्हाला 10वीमध्ये मार्क्स मिळवण्यासाठी कोणीही अडवू शकत नाही. तर सर्वात अगोदर आपण पेपर पॅटर्न पाहूया, नंतर वेटेज पाहूया धड्यांचं. बघा, 10वी गणित भाग 1 आणि भाग 2 साठी सेमच पेपर पॅटर्न आहे. प्रश्न पहिला येतो ए मध्ये पर्यायवाचक प्रश्न येतात. म्हणजे एक प्रश्न दिलेला असतो, खाली 4 पर्याय दिलेले असतात आणि त्या 4 पर्यायांपैकी कोणतं उत्तर बरोबर आहे ते आपल्याला लिहायचं असतं. तर प्रश्न पहिला हा कंपल्सरी असतो. म्हणजे प्रश्न पहिला ए आणि बी मध्ये कुठेही ऑर मध्ये तुम्हाला काहीही दिसणार नाही. चारही प्रश्न तुम्हाला 4 प्रश्न येतात. 1-1 मार्काला पर्यायवाचक प्रश्न येतात 4 1-1 मार्काला आणि त्याला 4 गुण असतात, जे की 4ही प्रश्न आपल्याला सोडवणं कंपल्सरी असतं. आणि खालील उपप्रश्न सोडवा म्हणजे 1-1 मार्काचे छोटे प्रश्न दिले जातात इथं बी मध्ये, ते तुम्हाला सोडवायचे असतात. हे पण 4 प्रश्न येतात आणि हे 4ही प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतात. असा मिळून प्रश्न 1 आपला 8 मार्काचा असतो, जो की कंपल्सरी असतो. आता पुढे प्रश्न 2 मध्ये तुम्हाला ऑर मध्ये काही ना काही बघायला भेटणार आहे. प्रश्न क्रमांक 2 ए मध्ये कोणत्याही 2 कृती करायला सांगतात. कृती म्हणजे काय वगैरे अजून आपण पूर्ण पेपर 1 आपण घेतला आहे. तो बोर्डाचा पेपर मागच्या वर्षी आलेला तो आपण तुम्हाला मी सोडवून ठेवलेला आहे. म्हणजे तो पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल की पेपर कसा सोडवायचा असतो, कसे प्रश्न येतात हे पाहण्यासाठी, तुम्हाला समजण्यासाठी मी तो पेपर सोडवून घेतलेला आहे. कृती वगैरे काय असतं हे सगळं तुम्हाला तिथून समजेल. हे झाले की आपण तो पेपर ही बघणार आहोत. तर बघा, कृती येते, 3 कृती येतात. त्यापैकी आपल्याला 2 सोडवायच्या असतात. ज्या तुम्हाला चांगल्या येतात त्या 2 कृती तुम्ही सोडवायच्या आणि इथं त्या 2 कृती 2-2 मार्क्ससाठी असतात. 2-2 मार्क्स म्हणजे प्रश्न क्रमांक 2 ए हा तुमचा 4 मार्काचा बनतो. ज्यामध्ये 2 प्रश्न सोडवायचे 2-2 मार्क्सचे. आणि बी मध्ये कोणतेही 4 उपप्रश्न सोडवायचे असतात. येतात किती प्रश्न? 5. 5 पैकी कोणतेही जे तुम्हाला सोपे वाटतील ते 4 सोडवायचे आहेत. तर ते 4 प्रश्न तुम्हाला 8 मार्क मिळवून देतात. म्हणजे काय तर 4 प्रश्नाला प्रत्येक एका प्रश्नाला 2 मार्क्स म्हणजे
2 2 2 असे 4 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. म्हणजे प्रश्न क्रमांक 2 हा तुमचा 12 मार्काचा होतो. प्रश्न क्रमांक 3 आहे तुमचा कोणतीही एक कृती सोडवायची आहे तिथं. ती कृती असते तुम्हाला 3 मार्कसाठी आणि थोडीशी याच्यापेक्षा थोडीशी अवघड म्हणजे थोडेसे स्टेप्स वाढवतील ते थोडे स्टेप्स वगैरे वाढवू शकतात. अशी कृती तुम्हाला इथं येते 3 मार्क्ससाठी. आणि बी मध्ये कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे असतात. बघा आता ही तर तुमची मज्जा आहे कारण इथं 4 प्रश्न येतात आणि त्यापैकी तुम्हाला फक्त 2 सोडवायचे आहेत. म्हणजे 2 तुमचे प्रश्न ऑर मध्ये येतात. इथं पण एकच सोडवायचा आहे, 2 प्रश्न येतात. पण हा जो प्रश्न आहे इथं तुम्हाला 2 प्रश्न ऑर मध्ये भेटतात आणि इथं कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत 4 पैकी आणि मिळतात तुम्हाला इथं 6 मार्क. म्हणजे एक प्रश्न 3 मार्कचा असतो इथं. आणि प्रश्न क्रमांक 4 मध्ये कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे असतात ए बी सी. म्हणजे 3 प्रश्न दिलेले असतात ए बी सी, त्यामधून आपल्याला कोणते पण 2 सोडवायचे आहेत. आणि इथल्या प्रश्नाला प्रत्येकी 4 मार्क असतात. म्हणजे 2 प्रश्न सोडवले की तुम्हाला इथं 8 मार्क मिळतात. आणि प्रश्न क्रमांक 5 मध्ये कोणताही एक उपप्रश्न सोडवायचा असतो जो असतो आपला 3 मार्कसाठी आणि इथं 2 प्रश्न दिलेले असतात, दोन्हीपैकी एक आपल्याला सोडवायचा आहे. तर बघा इथं पण एक ऑर असतो, इथं पण एक ऑर मध्ये असतो. इथं तुम्हाला 2 ऑर मध्ये भेटतात, इथं 1 ऑर मध्ये भेटतो, इथं 1 भेटतो ऑर मध्ये, इथं पण 1 भेटतो ऑर मध्ये आणि प्रश्न क्रमांक 1 मध्ये तुम्हाला ऑर मध्ये काही भेटत नाही. तर बघा हे आहे आपलं पेपर पॅटर्न. अशाच प्रकारे तुमचं भाग 2चं पण पेपर पॅटर्न असतो. तर आता आपण प्रश्नपत्रिका कशी येते, प्रश्न कसे येतात आणि उत्तर आपण कसे लिहायचे ते समजून घेऊया. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला ही आन्सर शीट दिली जाते पेपरमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला प्रश्न पहिला इथं बॉक्समध्ये पहिल्यांदा लिहायचा आहे प्रश्न पहिला आणि हे बाहेरच्या साईडला लिहायचं आणि अशी एक मार्जिन ओढून घ्यायची आहे ज्यामध्ये तुम्हाला उपप्रश्न क्रमांक टाकता येतो. तर इथं बघा प्रश्न दिलेला आहे पहिला आणि 4 ऑप्शन दिलेले आहेत. उत्तरामध्ये तुम्हाला उत्तराचं फक्त ऑप्शन 2 लिहिलं किंवा उत्तर फक्त 2 लिहिलं असं जमत नाही. उत्तराचा ऑप्शन क्रमांक आणि उत्तर लिहिणं अनिवार्य आहे, मगच तुम्हाला तिथं पूर्ण मार्क मिळतात. बघा इथं प्रश्न क्रमांक 2 मध्ये सुद्धा मी पूर्ण ऑप्शन क्रमांक आणि उत्तर लिहिलेलं आहे. तर प्रश्न लिहिणं पेपरमध्ये कंपल्सरी नसतं. पेपरमध्ये प्रश्न लिहायचं नाही, टाइम वेस्ट होतो. फक्त उत्तर लिहायचं आहे. फक्त प्रश्न क्रमांक बरोबर टाकायचा आणि त्याच्या खाली उत्तर लिहायचं आहे. आणि प्रश्न क्रमांक 1 चालू केला तर ए आणि बी संपल्यानंतरच प्रश्न क्रमांक 2 आपल्याला लिहायचा आहे. जर तुम्हाला प्रश्न क्रमांक 2 अगोदर लिहायचा असेल तर लिहू शकता, परंतु जर तुम्ही प्रश्न क्रमांक 2 सुरू केला तर त्याच्यातलं ए आणि बी लगट लिहावं लागेल आणि मगच प्रश्न क्रमांक 3 तुम्हाला सुरू करायचा आहे. आणि प्रत्येक नवीन प्रश्न 1 2 3 4 असे प्रश्न क्रमांक तुम्ही जेव्हा सुरू करता तेव्हा नवीन पेजवरच सुरू करायचं आहे. आता प्रश्न क्रमांक ए इथं आहे, नंतर इथं आपलं बी आहे. तर आता बघा बी इथं बी मधले 1 2 बघा बी मध्ये असे प्रश्न येतात, छोटे छोटे तुम्हाला सोडवायचे असतात, छोटे छोटे येतात बघा. आणि इथं आपला प्रश्न क्रमांक 3 संपलेला आहे. मी इथंच प्रश्न क्रमांक 2 स्टार्ट केलाय का नाही, तर प्रश्न क्रमांक 2 आपल्याला नवीन पेजवर सुरू करायचं आहे. हे लक्षात आलं तुमच्या. आता बघा इथं प्रश्न क्रमांक 2 मध्ये आता आपल्याला कृती पूर्ण करायला सांगितली आहे. तर असे बॉक्स दिले जातात आणि त्या बॉक्समध्ये काय लिहायचं आहे ते आपण लिहायचं असतं. इथं पण बघा मी अंडरलाईन केलेलं इथं पेपरमध्ये दिलेलं नसतं, ते आपल्याला कृतीमध्ये भरायचं असतं. बघा इथं जे बॉक्स केलेले आहेत ते आपल्याला भरायचे असतात. हे बॉक्स रिकामे दिलेले असतात, हे भरायचे असतात. हे आहे आपली कृती. आणि मी कसं सुटसुटीत बरोबर खाली बरोबर असं आपल्याला पेपर लिहायचं आहे. म्हणजे पेपर प्रेझेंटेशन आपलं छान असलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला पेपर चेक करणारे जो आहे तो तुम्हाला इथं छान मार्क्स देईल. तर बघा अशा प्रकारे प्रश्न क्रमांक बी इथं लिहिलेला आहे मी. छान असं सुटसुटीत गणित लिहायचं आहे. मी कसं लिहिलेलं आहे बघा, लाईन सोडायच्या आहेत, तिथं आपल्याला पुरवण्या भरपूर दिल्या जातात. उत्तराला हवं तर तुम्ही बॉक्स करा, म्हणजे तो जो पेपर आहे चेक करणारा त्याला डायरेक्ट उत्तर मिळतं. इथं उत्तर x बरोबर 2 तो डायरेक्ट राईट करतो. वर एखादं काही इकडं तिकडं झालं तरी तुमचं त्याच्याकडे त्याचं पेपर चेक करणाऱ्याचं लक्ष जात नाही बॉक्स केल्याने. त्याला डायरेक्ट उत्तर दिसतं आणि मार्क्स देऊन तो पुढे जातो. तर बघा अशा प्रकारे आपल्याला पेपर लिहायचा आहे एकदम सुटसुटीत आणि खाडाखूड न करता. प्रश्न क्रमांक 3 मध्ये सुद्धा कृती येते, थोडीशी मोठी असते आणि थोडीशी ट्रिकी असते, थोडीशी जास्त अवघड नसते.
कृती पण करत असताना आपल्याला पूर्ण कृती लिहायची आहे, जशी दिली आहे तशी. फक्त बॉक्स करून उत्तर तिथं लिहिलं, फक्त हे बॉक्स बॉक्स लिहिले असे चालत नाही. पूर्ण कृती आपल्याला तिथं लिहावी लागेल आणि मगच आपल्याला तिथं मार्क्स मिळतात. लक्षात ठेवायचं आहे. बघा इथं जशा प्रकारे पूर्ण कृती लिहिली आहे तशी कृती तुम्हाला तिथं लिहावी लागेल आणि बॉक्स करून जिथं रिकामे बॉक्स दिले आहेत ते बॉक्स फिल करावे लागतील. तर बघा प्रश्न क्रमांक 3 बी अशा प्रकारे मी इथं प्रश्न लिहिला नाही. बघा प्रश्न नाही लिहिला तरी चालेल, पण उत्तर तुमचं एकदम नीट अँड क्लीन असलं पाहिजे. तर प्रश्न क्रमांक 3 मध्ये प्रश्न क्रमांक 3 मधलं बी आहे हे आणि त्यामधले 2 प्रश्न आहेत इथं. आणि इथं आपला प्रश्न क्रमांक 4 आहे जो आपण सोडवलेला आहे. इथं बघा अशा प्रकारे आपल्याला उत्तर लिहायचं आहे. इथं बघा कसं सुटसुटीत लाईन सोडून लिहिलेलं आहे. तर असं लिहिल्याने तुमच्या इथं मार्क्स कटत नाहीत, छान तुम्हाला मार्क्स मिळतात. तर बघा आलेख काढताना तुम्हाला आलेख पेपर दिला जातो, त्यावरती तुम्हाला आलेख काढायचा आहे आणि पेन्सिलनेच तिथं आलेख काढायचा आहे. तर बघा अशा आणि हे जे हे आहे ते आपल्याला आलेख वरती नाही लिहायचं, हे आपल्याला आन्सर शीटमध्ये उत्तरपत्रिकेवर लिहायचं आहे. आणि इथं उत्तरपत्रिकेवरती लिहिल्यानंतर आपल्याला आलेख इथं आलेख वहीवरती काढायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला सुटसुटीत गणित लिहायचं आहे. आणि असं जर तुम्ही पेपर लिहिला तर तुम्हाला इथं पूर्ण मार्क्स याचे मिळतात. आता आपण टॉपिक वाईज वेटेज बघूया आणि वेटेज झाल्यानंतर मी तुम्हाला पूर्ण स्टडी प्लॅन देणार आहे 10वी पेपरमध्ये गणितामध्ये 100 पैकी मार्क्स मिळवण्यासाठी. तर बघा गणित भाग 1 आहे, 40 मार्क्ससाठी तुम्हाला तिथं पेपरमध्ये लिहायचं आहे. 40 मार्काचा पेपर येतो भाग 1चा आणि भाग 2चा 40 मार्कचा पेपर येतो. असा मिळून तुम्हाला 80 मार्क्सचा पेपर पाहायला भेटतो परीक्षेमध्ये. आणि बघा 20 मार्क तुम्हाला शाळेतून दिले जातात. तर बघा बीजगणित म्हणतात 10वी भाग 1ला, ज्यामध्ये एकूण 6 धडे आहेत. पहिला धडा आहे 2 चलांतील रेषीय समीकरणे जो आहे 12 मार्क्ससाठी, वर्ग समीकरणे आहे 12 मार्क्ससाठी, अंकगणिती श्रेणी आहे 8 मार्क्ससाठी, अर्थनियोजन आहे 8 मार्क्ससाठी, संभाव्यता आहे 8 मार्क्ससाठी, सांख्यिकी आहे 12 मार्क्ससाठी. आता तुम्ही म्हणाल हे 12, 12, 8 हे सगळे मिळून 40च्या वर होत जात आहेत. तर हे ऑर मधले प्रश्न धरून इथं वेटेज दिलेलं असतं. म्हणजे 12 मार्क्स म्हणजे पर्यायवाचक म्हणजे ऑर मध्ये ऑप्शनल जे दिलेले असतात, म्हणजे 2 पैकी 3 पैकी 2 सोडवा मध्ये ते सगळे मिळून आपल्याला इथं मार्क्स दिलेले असतात. बघा 2 चलांतील रेषीय समीकरणे जे आहे 12 मार्क्ससाठी आहे, परंतु थोडासा हा लेंदी चॅप्टर आहे. सांख्यिकी 12 मार्क्ससाठी आहे, पण याच्यातले सूत्र वगैरे बघायला गेलं तर थोडेसे मुलांना इथं डिफिकल्टी वाटते. पण बघा इथं संभाव्यता, अर्थनियोजन, अंकगणिती श्रेणी हे जे 3 चॅप्टर आहेत इतके सोपे आणि इतके छोटे चॅप्टर आहेत हे तिन्ही. हे जर तुम्ही तिन्ही चॅप्टर केलात तर बघा 24 मार्क तुमचे इथं फिक्स होतात. आणि 24 मार्क्स हे कमी नसतात. बघा या 3 चॅप्टरला एकत्रित बघितलं तर हे थोडेसे मोठे मोठे आहेत चॅप्टर, पण हे छोटे चॅप्टर आहेत आणि याला मार्क्स बघा किती आहेत, 8, 8, 8. संभाव्यता, अर्थनियोजन तर एकदम सोपा चॅप्टर आहे. आपण या सर्व धड्यांचं एक एक व्हिडिओ या सर्व धड्यांवरती बघणार आहोत. म्हणजे मी तुम्हाला 1 शॉर्ट लेक्चर देणार आहे आपल्या गणिताचे सर्वांचे. म्हणजे एका व्हिडिओमध्ये पूर्ण धडा आपल्याला संपवणार आहोत, ते पण उदाहरणासहित. नंतर आपण बघणार आहोत 20 मिनिटांत सूत्रांचं रिव्हिजन. प्रत्येक धड्यांचे आपण सूत्र काढणार आहोत 20 मिनिटांमध्ये. पूर्ण धड्यामध्ये त्या काय काय आहे काय काय नाही ते सगळं पाहणार आहोत. टॉपिक वाईज प्रॅक्टिस करणार आहोत. एक्सपेक्टेड क्वेश्चन्स बघणार आहोत. PYQ म्हणजे मागच्या वर्षांत आलेले परीक्षेमध्ये या धड्यांतील प्रश्न बघणार आहोत. आणि बोर्ड एक्झामसाठी खूप छान स्ट्रॅटेजी मी तुम्हाला देणार आहे. तर 1 शॉर्ट आपल्याला तुम्ही पहिल्यांदा 1 शॉर्ट लेक्चर्स बघायचं आहे. 1 शॉर्ट बघितल्यामुळे तुम्हाला या धड्यामधलं सगळं काही येणार आहे. 20 मिनिटांचे जे आपण एका धड्यावर 20 मिनिटाचे व्हिडिओ बनवणार आहोत ते जर बघितलं तर तुम्हाला त्याच रिव्हिजन होणार आहे. आणि टॉपिक वाईज आपण प्रॅक्टिस करणार आहोत, म्हणजे तुम्हाला गणिताची प्रॅक्टिस सुद्धा होईल. आणि एक्सपेक्टेड क्वेश्चन आणि मागच्या वर्षी आलेले पेपरमधले प्रश्न पाहिले की तुमचं गणितामध्ये काहीही राहणार नाही. तुम्हाला पेपरमध्ये गेलं की तुम्हाला एकदम फास्टमध्ये तुम्ही उत्तर तिथं सोडवू शकणार आहात. तर बघा 2 चलांतील रेषीय समीकरण सोप्पा आहे पण थोडासा लेंदी आहे. हा एक तुम्ही चॅप्टर करायचा आहे.
हे 3 चॅप्टर करायचे आहेत आणि वर्ग समीकरणे यामधला अर्धा भाग जर बघितला तर खूप सोपा आहे आणि सर्वच चॅप्टर सोपा आहे, परंतु थोडा मुलांना तिथं डिफिकल्टी वाटते. पण ती डिफिकल्टी तुम्ही जर माझ्याकडून गणित शिकला तर ती पण तुम्हाला येणार नाही. तर बघा, हा थोडासा अर्धा आणि हा सांख्यिकी थोडासा बॅकअपला ठेवला तरी चालेल. आणि हा पहिला चॅप्टर आणि अंकगणित श्रेणी, अर्थनियोजन, संभाव्यता हे चॅप्टर तुम्हाला अगोदर करायचे आहेत, म्हणजे याची चांगली प्रॅक्टिस होईल आणि हे सोपे पण आहेत चॅप्टर्स आणि हे 2 तुम्ही थोडंसं मागे ठेवायचे आहेत. तर बघा, पासिंगसाठी म्हटलं तर पहिला चॅप्टर आणि हे 3 चॅप्टर केले तरी तुमचं तिथं पासिंग होऊन जाते. आणि जर तुम्हाला 100 पैकी 100 गुण मिळवायचे असतील तर हा आणि हे 3 आणि हे 2 थोडेसे मागून केले तरी चालेल, पण इथं तुम्हाला 90 पेक्षा प्लस मार्क्स मिळतात. आता भूमितीमध्ये बघा, समरूपता या धड्याला 10 मार्क्स मिळतात. पायथागोरसचा प्रमेय एकदम सोपा आहे, एकदम गणितामध्ये भाग 2 जर तुम्ही पाहिलं तर भाग 2 इतकं सोपं आहे ना, इतकं सोपं आहे. फक्त तुम्हाला समजून घ्यायचं गरज आहे की कुठून काय कसं होतं, कसा वर्तुळाचा पायथागोरसचा प्रमेय कसा आहे वगैरे, हे सगळं फक्त तुम्हाला समजून घ्यायचं आहे. फक्त मी तुम्हाला जे व्हिडिओ देणार आहे वन शॉट, म्हणजे एका धड्यावरती पूर्ण एका व्हिडिओमध्ये पूर्ण एक धडा आपण शिकवणार आहे. तर ते जरी पाहिले तुम्ही तर तुम्हाला इनफ आहे, म्हणजे तुम्हाला ते गणिताचा भाग 2 मी खरंच सांगते खूप स्कोरिंग आणि खूप सोप्पा आहे गणिताचा भाग 2. फक्त तिथं तुम्हाला थोडं समजून घेणं आणि थोडीशी प्रॅक्टिस करणं, बस. खूप सोपं आहे. समरूपता 10 मार्क, पायथागोरसचा प्रमेय 7 मार्क, वर्तुळ 12 मार्क, भौमितिक रचना 7 मार्क, निर्देशक भूमिती 7 मार्क, त्रिकोणमिती 7 मार्क, महत्त्वमापन 10 मार्क. बघा, एकदम खूप छान आपण हे धडे शिकणार आहोत आणि खूप छान तुम्हाला इथं मार्क्स मिळणार आहेत. तर तुम्हाला इथं काळजी करायची काहीच गरज नाही. फक्त मी जे व्हिडिओ देणार आहे ते व्हिडिओ तुम्ही बघायचा आहेत आणि मी जेवढी सांगेल तेवढीच प्रॅक्टिस करायची आहे. जास्तही नाही, 1 ते 1.5 तास रोज तुम्हाला गणिताला द्यायचा आहे. बस झालं. फक्त एवढंच केलं तरी तुम्हाला इथं गणितामध्ये खूप सारे मार्क्स पडणार आहेत. जर खरंच 90 पेक्षा जास्त मार्क्स मिळवण्याचं तुमचं टार्गेट असेल तर आतापासूनच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे मी जेव्हा तुम्हाला वन शॉट लेक्चर, 20 मिनिटांत सूत्रांचं रिव्हिजन, टॉपिक वाईज प्रॅक्टिस, एक्सपेक्टेड क्वेश्चन्स, PYQ डिस्कशन आणि बोर्ड एक्झामची स्ट्रॅटर्जी आपल्या यूट्यूब चॅनलवरती देईल, ती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल आणि ती बघून तुमचा गणिताचा अभ्यास एकदम छान पद्धतीने होईल आणि तुम्ही बोर्डामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी सक्षम बनाल. तर बघा, आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून घ्या. आपण उद्यापासूनच वन शॉट रिव्हिजन सुरू करणार आहे. पहिल्यांदा आपण वन शॉट रिव्हिजन एकदा झालं तुम्हाला ह्या सर्व धडे माहिती होतील आणि ह्या सर्व धडे तुम्हाला छान मी समजून सांगेल, म्हणजे तुम्हाला 20 मिनिटांच्या रिव्हिजनसाठी तुम्ही तयार होचाल. मग 20 मिनिटाचं रिव्हिजन झालं की तुम्हाला टॉपिक वाईज प्रॅक्टिस देणार एक मी, म्हणजे टॉपिक वाईज आपण गणितं सोडवणार. मग तिथं तुमचं तिसरं रिव्हिजन होणार. मग पुन्हा एक्सपेक्टेड क्वेश्चन घेणार आपण, म्हणजे पेपरमध्ये सतत जे येतात किंवा येऊ शकतात असे प्रश्न आपण घेणार. मग तिथं तुमचं काय होणार, तुम्ही 80च्या पुढं म्हणजे 80+ मार्क्सला तयार होचाल आणि PYQ एकदा केलं म्हणजे मागच्या वर्षी आलेले प्रश्न एकदा केले की तुम्हाला 90+ किंवा 100 पैकी 100 मार्क्ससाठी तुम्ही तयार होचाल. आणि एक्झामच्या अगोदर आपण डबल एकदा बोर्ड एक्झाम स्ट्रॅटेजी पाहणार आहोत, कसा पेपर सोडवायचा वगैरे. ते आणखीन दूर आहे त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला एकदम छान व्हिडिओ देणार आहे. तुम्हाला काहीच नाही, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि मी जे व्हिडिओ टाकेल ते बघायचं आहेत. बस इतकं केलं तरी तुम्हाला पुरेसं आहे. तर कुठलंही महागडं ट्युशन लावायची गरज नाही, आईवडिलांचे पैसे घालवायची गरज नाही. फक्त यूट्यूबवरती फ्रीमध्ये शिकायचं आहे आणि आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करायचं आहे. तर भेटूया आपल्या वन शॉट सिरीजमध्ये. धन्यवाद.